21 जुलैचा तो दिवस होता, वार होता सोमवार आणि या दिवशी एक मुलगी या हॉटेलमध्ये रूम घेऊन राहण्यासाठी आलेली आहे. आता ह्या हॉटेलचे जो स्टाफ आहे यांनी तिची चौकशी केली आणि त्या मुलीला रूम त्याने अलॉट करून दिलेली आहे. आता या मुलीची जी हालचाल होती थोडीशी संशयास्पद होती. मुलगी मद्यधुंद अवस्थेमध्ये होती. हॉटेलमधून बाहेर जाणे, परत हॉटेलमध्ये येणे, काहीतरी मागवणे, त्याचबरोबर त्या हॉटेलमध्ये एक तरुण या मुलीकडे येत होता, जात होता, अशा स्वरूपाची माहिती देखील या हॉटेलच्या स्टाफनी पोलिसांना दिलेली आहे. आता या हॉटेलमध्ये ज्या तरुणाची ये-जा चालू होती, त्या हॉटेलमधील एक कर्मचारी म्हणजे त्यांचं नाव आहे दिवाकर यादव, यांनी त्या तरुणाला हटकलेलं आहे, की "बाबा तू इथे का येतोस? किंवा इतक्या वेळेला ये-जा तुझी कशासाठी चालू आहे?" कारण त्यांना माहिती होतं, की या हॉटेलमध्ये राहायला आलेली मुलगी आहे, ती एकटी आहे आणि तिला भेटण्यासाठी येणारा तरुण हा देखील एकटा आहे. त्याच्यामुळे यांच्यामध्ये काहीतरी संशयास्पद असं दिसून येत होतं. त्याचबरोबर ही मुलगी मद्यधुंद अवस्थेमध्ये होती. ही देखील माहिती या हॉटेलच्या स्टाफला होती. त्याच्यामुळे मग येणाऱ्या तरुणाला त्यांनी हटकलंय, जाब विचारलाय आणि याच्यातूनच मग हा जो तरुण आहे, त्याचं नाव समोर येतंय आकाश तिवारी आणि हा मूळचा अयोध्या इथला तो रहिवासी आहे. त्या ठिकाणी आकाश तिवारी आणि हॉटेल स्टाफ दिवाकर यादव याच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली, भांडण झाले आणि हा जो तरुण आहे, हा त्या ठिकाणावरून निघून गेलाय. काही वेळानंतर पुन्हा हा तरुण या हॉटेलमध्ये आलेला आहे. त्याने समोर बघितलंय तर हॉटेलचा स्टाफ दिवाकर यादव तिथे उपस्थित होता. त्याच्यामुळे त्याच्याकडे असलेल्या पिस्तूलने आकाश तिवारी याने दिवाकर यादव याच्यावरती गोळीबार केलाय आणि गोळी त्याच्या मानेमध्ये घुसलेली आहे. जागेवरती दिवाकर खाली पडलाय आणि त्याच्यानंतर मग इतर स्टाफनी त्याला नजीकच्या हॉस्पिटलमध्ये भरती केले. आता ही जी तरुणी होती, ही तरुणी कोण होती, काय होती, कुठून आलेली होती, या सगळ्याचा तपास आता पोलीस घेत होते. त्यावेळेला मग पोलिसांनी त्यांच्या रूमची झाडाझडती घेतलेली आहे. त्यावेळेला त्यांच्या रूममध्ये काही वापरलेले कंडोम्स, कंडोमची पाकिटं, त्याचबरोबर दारूच्या बाटल्या देखील इकडे-तिकडे विखुरलेल्या त्यांना दिसून येत होत्या. याचाच अर्थ त्या रूममध्ये, त्या हॉटेलमध्ये धांगडधिंगा घातलेला होता किंवा धिंगाणा झालेला होता. त्याचबरोबर ही जी मुलगी आहे आणि हा जो तरुण आहे यांच्यामध्ये शरीरसंबंध प्रस्थापित झालेले होते. या सगळ्याचा पुरावा पोलिसांना त्या ठिकाणी वापरलेल्या कंडोमवरून दिसून आलेला होता. त्यामुळे मग पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेमध्ये या तरुणीला ताबडतोब ताब्यात घेतलंय आणि हा जो तरुण आहे याला देखील पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आता ही जी सगळी घटना आहे, या घटनेवरून आपल्याला काय शिकायला मिळतं, की ह्या ज्या तरुणी आहेत किंवा हे जे तरुण आहेत, हे अत्यंत बेदरकारपणे वागत असतात. कुठल्याही प्रकारे समाजाचं बंधन नसतं. कारण एखाद्या रूममध्ये जायचं. आता ही मुलगी कोण होती याचा तपास सुरू आहे. कदाचित ही मुलगी अशा स्वरूपाच्या एखाद्या व्यवसायाचा भाग होती का? हे देखील तपासामध्ये उघड होईल. परंतु अशा स्वरूपामध्ये एखादी हॉटेल बुक करायचं, तिथे जाऊन धांगडधिंगा घालायचा, कंडोम वापरायचे, त्याचबरोबर दारू प्यायची आणि वाटेल तसा मनसोक्तपणे सेक्स करायचा आणि मग तिथून बाहेर पडायचं. आणि जर का आपल्या समोर कोणी आलं, आपल्याला कोणी जाब विचारला, तर मात्र त्या व्यक्तीवरती गोळ्या झाडायच्या. इतकं बेधुंद आयुष्य काही तरुण कसं काय जगू शकतात? हा खरोखर एका सर्वसामान्य माणूस जो एका चाकोरीमध्ये अडकलेला आहे, त्याला नक्कीच हा प्रश्न पडत असणार. आता या संपूर्ण सत्य घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय? ते आपण कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपण भेटूया नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.